सॉरी सॉरी. ये राणी तू हे बघा, मी आधीच स्पष्टपणे सांगते, मी इथं आले ह्याचा अर्थ हा होत नाही की मी सगळं विसरले. त्यामुळं भलती काही अपेक्षा ठेवू नका. सगळं आहे तसंच आहे. मी काय तुम्हाला माफ केलेलं नाहीये. ठीक आहे, तू तू बसून तर घे आधी. मी इथं फक्त एवढंच बघायला आले की तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना, बाकी काही नाही. तुला काही त्रास नाही ना घरी? तो माझा प्रश्न आहे, मी बघेन माझं काय ते. मी तुम्हाला विचारलंय. ते माहिती आहे मला तू बघून घेशील असं, पण मला वाटतं तुझ्याबद्दल, म्हणजे तू किती रागवली असशील माझ्यावर तरी मला असं वाटतं की तुला काही त्रास होऊ नये. ते रतन म्हणत होता तुम्ही फॅक्टरीचा विषय सोड राणी. विक्रांत महाडिक आता नवीन MD आहेत आपल्या फॅक्टरीचे, आणि फॅक्टरी आता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी नाही. अहो पण तुम्ही जे काही असेल फॅक्टरीचे प्रॉब्लेम्स आता विक्रांत सांभाळून घे. माझ्या समोर आता एकच प्रश्न आहे, मला फक्त बुवांना शोधायचं आहे. काही कळतच नाहीये कुठे गेले असतील बुवा. म्हणजे ते जिथे जिथे जातील, जिथे जिथे पॉसिबिलिटी होती मी सगळीकडे चेक केलं, सापडतच नाहीयेत. असं काही आहे का, म्हणजे त्यांचं कोणाशी काही भांडण वगैरे कधी झालेलं वगैरे असं काही? नाही, बुवा कधीच कोणाच्या वाकड्यात शिरत नव्हते. हा, पण तरी एखादी अशी व्यक्ती की ज्याला खूप राग असेल बुवांचा, असं काही? नाही. बाय द वे, तो राजू आठवतो तुला? गुत्त्याच्या बाहेर भेटलेला आपल्याला एक दिवशी. राजू दादा, हा त्याचं काय? नाही, त्याचं काही नाही. मी आज बुवांना शोधायला बाहेर पडलो होतो. मला एक अशी पडकी खोली दिसली, म्हटलं आज जाऊन बघू काय आहे. तर तो दिसला मला तिथे आत. असं खूपच विचित्र बिहेव करत होता खूप. त्याचं आणि बुवांचं कधी काही भांडण वगैरे किंवा काही असं? नाही हो, तसं काहीच नाही. पण हा, राजू गजाभाऊचा माणूस आहे, आणि गजाभाऊ सतत काहीतरी भांडण काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याला आम्ही नकोच आहोत. फॅक्टरीतही नाही आणि इथं सुद्धा नाही. माझ्या ना कायम विरोधात जायचा प्रयत्न करत असतो तो. करेक्ट. म्हणजे बुवांच्या गायब होण्यामागे गजाचा हात असू शकतो, एवढं मात्र नक्की. पण अहो, हे सगळं केल्याने त्याला काय मिळणार आहे? असू शकतो त्याचा काही स्वार्थ, पण एवढं मात्र नक्की की आता गजाचा बंदोबस्त करावा लागेल. पण तो कसा? ते मी बघतो. मी आज बाहेर पडणारच आहे बुवांना शोधायला. मी नाही, आपण. हो, आता जे काही करायचंय ते तुम्ही एकट्याने करू नका, आपण दोघं मिळून करूया. ठीक आहे, मी सांगतो तुला काही प्लॅन करू नको. ठीक आहे. येस, परफेक्ट. आता फक्त बुवा सापडले पाहिजे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. हा राजू फोन का करत नाहीये? एव्हाना इंजेक्शन दिलं असेल त्यांना. बुवांचा खेळ खलास. आली गुड न्यूज.
हा बोल. हो साहेब साहेब बोल ना, पुढे बोल. काय काय झालं? दिले इंजेक्शन? अहो नाही म्हणजे काय काय ते काय? अहो मी इंजेक्शन देणारच होतो त्यांना, पण तेवढ्यात तिथं इंद्रा साहेब आलं. काय? इंद्रा कसा काय आला तिथे? अहो ते मला पण कळना ते कसं आलं ते. मी बुवाला इंजेक्शन द्यायलाच निघालो होतो, तेवढा दरवाजा वाजला. तरी मी तिथं जाऊन फटीतनं पाहिलं तर मला इंद्रा साहेब दिसलं. अहो मी लगेच बुवाला लपवलं आतमध्ये गोणीत. थोडक्यात वाचलो. मला सांग, पण इंद्रा तिथे कसा काय पोहोचला? अहो आता ते मला कसं माहीत, पण आता वेळ घालून चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. नाही नाही, काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे. मी असं करू का, मी परत तिथं जाऊन त्या म्हाताऱ्याला. नाही नाही नाही, तू तिथे अजिबात जायचं नाहीयेस. तुला जर का इंद्राने बघितलं तर तो तुझा पाठला करेल आणि मग प्रॉब्लेम होईल. मी तिथे वेगळी माणसं कामाला लावतो. हा जे काय ते पण लवकर करा. परत ते इंद्रा साहेब तिथं आलं तर परत घोटाळा. नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण बोनचा विषय उद्याच संपू. मी प्लॅनिंग झालं की तुला कळवतो लगेच. हो हो चालेल साहेब. हा इंद्रा प्रत्येक वेळी नको तिथे कसा काय पोहोचतो? इंद्रा, यावेळी मी तुला जिंकू देणार नाही. तू कितीही काही कर, यावेळी मी माझ्या हातातून डाव जाऊ देणार नाही. हे राजूचं वागणं जेव्हा मला सस्पिशियस वाटलं ना, तेव्हाच मी त्याला खोदून विचारायला पाहिजे होतं. असं मी या राजूला आणि काजला सोडणार नाहीये आता. मी शांत बसणार नाहीये. राणी राणी कशाला येईल आता इथे? आता तर ती घरी असेल ना. अरे रात्रीचे 9 वाजलेत. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? या वेळेला कशी येईल राणी इथे? तुला ना भास होत आहेत तिचे. असा का वागतोय मी? एवढे काय भास होत आहेत मला राणीचे? काय चाललंय माझं? नाही नाही नाही, नॉट अगेन. मला माहितीये इट्स नॉट यू. तू नाहीच आहेस ती. मला माहितीये ना. आणि मुळात तू येशीलच काय इथे? मला काही कळत नाही का? हो हो, अच्छा. म्हणजे आता तू रागाने बघणार आहेस का माझ्याकडे? नाही नाही, ठीक आहे. इट्स ओके, इट्स ओके. बघ ना, तू रागाने बघ. तू माझ्यावर रागव, तू माझ्यावर चीड, नाराज हो. मला वाटतं